नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत 2025 कार्तिक पौर्णिमेला यंदा 4 तारखेला की 5 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा नेमकी कधी आहे व शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि देव दिवाळीचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूया. कार्तिक पौर्णिमा 2025 दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा हे नेमकी कधी आहे या संदर्भात भ्रम निर्माण होतो. कार्तिक पौर्णिमा ही 4 की 5 नोव्हेंबरला असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असेल, तर आपण तेच जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व देण्यात आले आहे. ही तिथी कार्तिक महिन्यातील शेवटची तिथी असते. तसेच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा देखील म्हणतात व देव दिवाळी देखील म्हणतात असे आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि दीपदान करण्याची वर्षानुसार परंपरा आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा हे देव दिवाळी नेमकी कधी आहे या संदर्भात आपण भ्रम निर्माण होतो. कार्तिक पौर्णिमा 4 किंवा 5 नोव्हेंबरला असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झालेला असेल, तर आपण बघणार आहोत कार्तिक पौर्णिमा कधी आहे व त्याचा शुभ मुहूर्त आणि कार्तिक पौर्णिमेचे महत्व नेमके काय आहे आपण जाणून घेऊ. कार्तिक पौर्णिमा कधी आहे? कार्तिक पौर्णिमेची तिथी सुरुवात 4 नोव्हेंबर वार मंगळवार 2025 रोजी रात्री 10:26 पासून सुरू होईल. तर या तिथीची समाप्ती 5 नोव्हेंबर म्हणजे बुधवार रात्री 8:24 पर्यंत होणार आहे. मात्र पौर्णिमा तिथी ही उदय नोव्हेंबर 2025 रोजी आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचे व्रत, स्नान आणि दान हे 5 नोव्हेंबर 2025 रोजी केली जाईल. कार्तिक पौर्णिमे तिथीचे मुहूर्त: गंगा स्नान मुहूर्त ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:52 पासून ते सकाळी 5:44 पर्यंत असेल. तसंच पूजेचा शुभ मुहूर्त हे सकाळी 7:58 पासून सुरू होईल ते सकाळी 9:20 पर्यंत असणार आहे. तसंच कार्तिक पौर्णिमेची पूजा आणि विधी: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान, दीपदान आणि पूजेचे विशेष महत्व मानले जाते. तसंच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून गंगा स्नान किंवा कोणतेही पवित्र नदीत स्नान करावे. जर हे कारण शक्य नसेल तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल व थोडासा हळद टाकून आपण स्नान करून घ्यावे. तसंच स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत व तसेच ओम सूर्याय नमः हा मंत्राचा जप करायचं व आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तसंच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माते यांच्या फोटोची पूजा करावी व संध्याकाळी पिवळा किंवा तुळशीच्या झाडाजवळ आपल्याला काय करायचं, दिवा लावायचा आहे. तसंच कार्तिक पौर्णिमेचे महत्व: कार्तिक पौर्णिमेला शास्त्राचा फार महत्व आहे. स्नान देण्यात आले आहे. या दिवशी स्नान दान करण्याचा फार महत्व आहे व तसेच देव दीपावली ही आपल्याला तेही जाणून घेणार आहोत. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देव देवतांना पृथ्वीतलावर येऊन दिवाळी साजरी करतात. म्हणजे पृथ्वीवर येऊन ही दिवाळी साजरी करतात. यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरती दिवे लावण्याची ही परंपरा आहे. तसंच या मान्यतानुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत विशेष महत्व आहे व गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसंच भगवान शंकरांचा विजय: या दिवशी भगवान शंकरांची त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यालाच त्रिपुरा पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा पाहण्यासाठी आपल्याला कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी सत्यनारायणची कथा केल्याने आणि पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसे धन संपत्तीची कमतरता भासत नाही. धन संपत्तीचीही आपल्याला कमतरता भासत नाही. तसेच त्या दिवशी आपल्याला खूप महत्व आहे. गंगा स्नान करायचे व दीपदान करणे व कुलदेवतेची पूजा करणे असे शुभ मानले जाते.
दिवाळी ही चतुर्मास निमित्त विष्णू भगवान निद्रा अवस्थेत होता. देव उठणी एकादशी निमित्ताने श्री हरी विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेतून उठतात आणि मग चतुर्मासातील समाप्ती होणार आहे म्हणून यानंतर शुभ कामे केले जातात, म्हणजेच लग्न मुंज केले जातात व देव दिवाळी दिवशी तुळशीची पूजा केली जाते, म्हणजेच विवाह केला जातो तुळशीची. व कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा नावाच्या राक्षसाचा वध केले होते, म्हणून त्रिपुरासुराच्या वधावर सर्व दोन देव देवतांनी एकत्र येऊन उत्साह साजरा करतात त्या दिवशी. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी ही साजरी केली जाते. दिवाळीच्या रात्री सर्व देव देवतांना भगवान शिवासह वाराणसी येथे येतात व दिवे लावून उत्साह साजरा करतात असे मानले जाते. यामुळे या दिवशी वाराणसीत वेगळाच आनंद असतो, वेगळाच आनंद हे आपल्याला पाहायला मिळतो. तसेच देव दिवाळी ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते. देव दिवाळीच्या दिवशी पिठाचा दिवा व मातीचा दिवा घेऊन त्यात तेल किंवा तूप टाका व दिवा लावा. या दिव्यामध्ये 7 लवंगा ठेवा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि गरिबी ही दूर होते. त्यानंतर आपल्याला तलावात किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान करा. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे पाण्याचं हे असलं तर तिथं जाऊन तुम्ही दीपदान करू शकतो. यामुळे देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातले संकट हे नष्ट होतात. याशिवाय घराचे मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे पानाचे तोरण लावा. बघा आपल्याला काय करायचं त्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण लावायचंय आणि दिवा लावा. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करते. तसेच देव दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चित्रावर किंवा मूर्तीवर 11 तुळशीची पाने आपल्याला काय करायचं त्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी 11 तुळशीची पानं घ्यायचे आणि आपल्याला ही धाग्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचंय ती तुळशीची पानं बांधून घ्यायचंय. यामुळे आपल्या संपत्तीशी संबंधित समस्या हे दूर होतात आणि त्यांच्या फोटोला ते अर्पण करायचंय तुळशीचे पानं. बघायला भगवान विष्णूंना हे तुळशीचे पाने खूप प्रिय आहेत म्हणून आपण काय करायचं 11 पानाची माळ घेऊन त्यांना हार घालायचा आहे त्यांच्या फोटोला. असे केल्याने संपत्तीशी संबंधी समस्या हे दूर होतील आणि घरात धनात वाढ होते. असे आहे कार्तिक पौर्णिमे व देव दिवाळीचे महत्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.